आणि यानंतर बातम्यांचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून बातमी साताऱ्यातून। साताऱ्यात आजपासून सुरू होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला आधी नव्या वादाला तोंड फुटलं। संभाजी ब्रिगेडनं संमेलन उधळण्याचा इशारा दिला। संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी माफी मागितली नाही तर संमेलन उधळू असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं। विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरीत आक्षेपार्ह लिखाण करून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला। तर संभाजी पाटील यांनी तात्काळ माफी मागावी तसंच पुस्तकातील दुरुस्ती करावी, अन्यथा आम्ही गनिमी काव्यानं जे काही करायचं आहे ते करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला। त्यानंतर प्रशासनानं संभाजी ब्रिगेड आणि विश्वास पाटील यांची बैठक बोलावली। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात झाली। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। आजपासून 4 जानेवारीपर्यंत पुढील 4 दिवस हे साहित्य संमेलन असेल। या संमेलनासाठी 254 पुस्तकांचे स्टॉल लागलेत। या संमेलनात कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडी, साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान, बहुरूपी भारूड असे कार्यक्रम होणार आहेत। नियोजनाबद्दल विनोद कुलकर्णी तुम्हाला सांगतील, पण मला खूप आनंद वाटतो की हे साताऱ्यासारख्या छत्रपतींच्या राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होतंय आणि आता मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्तित्व या बाबतीत कधी नव्हे इतके अनेक प्रश्न निर्माण होऊ घातलेले आहेत। अशा एका पर्वामध्ये, अशा एका वळणावर इथे साहित्य संमेलन होतंय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून जास्तीत जास्त लोक इथे येतील। रयत शिक्षण संस्थेतील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना दररोज साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचं फरमान सोडण्यात आलं। तर दुसरीकडे रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार असून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नसल्याची माहिती शरद पवारांच्या कार्यालयानं दिली। शरद पवारांना 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही असं स्पष्टीकरण संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली। तसंच भेट झाली नसली तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक विजा पिंगळे यांनी बारामती हॉस्टेलमध्ये जाऊन सचिवांकडे निमंत्रण दिल्याचा दावाही त्यांनी केला। असं काही नियम नाहीये की अमुक व्यक्तीचं नाव पत्रिकेत असलं पाहिजे। शरद पवार साहेब एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 100 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये 40 संमेलनामध्ये ते हजर आहेत उद्घाटक म्हणून आणि गेल्या संमेलनात ते स्वागताध्यक्ष होते। महामंडळाची अशी भूमिका आहे की राजकारण्यांचा वावर व्यासपीठावर कमी असावा, साहित्यिकांचा व्यापार जास्त असावा, वावर जास्त असावा त्यामध्ये। आणि त्या भूमिकेतनं आता जिल्ह्यातच आपल्या 4 मंत्री, तर 4 मंत्र्यांना तर आपल्याला डावलता येत नाही, कारण आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्यात तर बोलवणार नाहीत, त्यामुळे त्यांना मान देणं गरजेचं होतं। नवीन वर्षात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि बसवेश्वरातील परिवार देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय मंदिर समितीनं घेतला। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामादरम्यान शेकडो वर्षांपूर्वीच्या एकूण 37 भग्न मूर्ती आढळून आल्यानं त्या मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती बसवण्यात येणार आहेत, तर जुन्या मूर्ती मंदिरातच संग्रहालय स्वरूपात संरक्षित ठेवल्या जाणार आहेत। रिपेअर करता येणार नाही, कारण एकदा शास्त्रात असं सांगितलं की भंग पावलेली मूर्ती रिपेअर करता आपल्याला येणार नाही। पण आमची अशी प्रकर्षण, आमची मंदिर समितीची सगळ्यांची तयारी आहे की ज्या मूर्त्या न काढता आपण त्यालाच काही जागेवर व्यवस्थित करून, स्वच्छता करून, ज्याला कोटिंग करून जर करता येणं शक्य आहे का, असा मंदिर समितीचा प्रयत्न आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्ट आम्ही पाहणी केलेली आहे। आपल्या बाहेरील 28 परिवार देवता आणि मंदिरातील 24 परिवार देवता यापैकी जवळपास आम्ही 37 मूर्त्या ज्या भंग पावलेल्या आहेत, काही त्याला तडा गेलेल्या आहेत, अशा मूर्त्या बनवायला दिलेल्या आहेत। त्या मूर्त्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। ज्या मंदिरांचं काम पूर्ण झालेलं आहे त्या येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। बातमी नांदेडमधून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि चव्हाण यांचे विश्वासू भानुसिंग रावत यांनी केला। भानुसिंग रावत हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। 1980 पासून चव्हाणांच्या सोबत ते होते। प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। पैसे घेऊन चव्हाण यांनी तिकीट दिल्याचा आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला।
मी साहेबांना विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आणि तुम्ही मला तिकीट का डावळता. तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार. मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये का जमा केलेत. तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत. आम्हाला सांगायचं होतं. आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या म्हाडाची लॉटरी काढता येत नाहीये. मात्र नव्या वर्षात या सोडतींसाठी तयारी करण्यात आली आहे. मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाच्या सोडतींचा समावेश असून आचारसंहिता संपतात सोडतीच्या प्रक्रियेला वेग येईल अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. घर बांधणीचं 2023 पर्यंतचं म्हाडानं मुंबईतील राज्यभरातील नियोजन देखील केलंय. MMR ग्रोथ हबमध्ये 8 लाखांच्या घरांचं उद्दिष्ट असून कोकण मंडळाच्या सुमारे 2000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. भीमा कोरेगावात आज 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो भीम अनुयायी भीमा कोरेगावात दाखल झाले होते. याशिवाय महारेजिमेंटमधील माजी सैनिकही विजयस्तंभाला अभिवादनासाठी उपस्थित होते. इंग्रज सैन्यातील महार सैनिकांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची, बलिदानाची आणि पराक्रमाची कथा हे माजी सैनिक उपस्थितांना सांगत असून भीमा कोरेगावचा इतिहास आणि महारेजिमेंटचं शौर्य पुन्हा एकदा उजळून निघालं. कोकण म्हणजे स्वर्ग आणि याच कोकणातून नवीन वर्षाची सुरुवात होणार असेल तर संपूर्ण वर्ष हे सुखदायी होणार अशा अपेक्षेनं अनेक पर्यटक इथे दाखल झाले. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील पहिल्या शिवराजेश्वर मंदिरात दर्शनानं आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पर्यटक नववर्षाची सुरुवात करतायत. अनेक पर्यटक सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर देखील गर्दी करतायत. एवढं सुंदर कोकण मी फर्स्ट टाइम अनुभवतोय आणि इथली जी संस्कृती आहे, कोकण संस्कृती ॲट इट बेट्स, स्वर्गापेक्षा काहीच कमी नाही आहे इथे. महाराष्ट्रात स्वर्ग हे फक्त कोकणमध्येच आहे. आणि मी सर्व पर्यटकांना आवर्जून विनंती करेल, आग्रह करेल की एक वेळा तरी तुम्ही कोकणला या, मालवणला फिरायला या. कोकण संस्कृतीसारखं दुसरं महाराष्ट्रामध्ये तरी काही नाही. महाराजांचा हा राजकोट किल्ल्यावरचा भव्य असा मूर्ती आपल्याला इथे आहे. त्याच्यासमोर महाराजांनी बांधलेला हा मालवण किल्ला हा तर एकदमच सुंदर आणि आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली. नवीन वर्षाची सुरुवात देवीचं दर्शन घेऊन व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच देवीच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी झाली. कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झाले. एकीकडे देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यानं तुळजाई नगरी भाविकांनी फुलून गेली. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलून गेली. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येतात. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनानं करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. यंदाच्या वर्षी देखील तशीच गर्दी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळाली. नववर्षानिमित्त शिर्डीचं साई मंदिर भाविकांनी फुलून गेलं. मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली. संपूर्ण शिर्डी नगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारीही कामाला लागले. तर वाढलेल्या गर्दीमुळे VIP दर्शन व्यवस्थेसह ज्येष्ठ नागरिकांची दर्शन रांग देखील काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेली होती. 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन झाले. सप्तशृंगी मंदिर 3 दिवस 24 तास खुलं राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात केलेली आकर्षक फुलांची आरास भक्तांचं लक्ष वेधून घेते. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची गर्दी झाली. भाविकांच्या वाहनामुळे माहूरगड फुलून गेला. 3.5 शक्तिपीठापैकी मूळ पीठ असलेली माहूरची रेणुका माता ही असंख्य भाविकांची कुलदैवता. नववर्षाच्या प्रारंभी कुलदैवतेचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करण्याकडे भाविकांचा कल असल्याचं दिसून येत आहे. थायलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी आणि नेत्रदीपक लेझर शोनं थायलंडचा आसमंत उजळला. आतषबाजी आणि लेझर शो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
चीनमधील बीजिंगमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला ड्रोन आणि लेझर शो सादर करण्यात आला. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी चीनमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 是的，长城脚下，雄冠之上，同样热烈的氛围正在看，势不可挡。看，विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांनी बाबा महाकालचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली. इंदूरमधील सामन्यादरम्यान संघातील सदस्य महाकालचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला गेले होते, तर इंदूर रोडवरील त्रिवेणी शनी मंदिरात शनिदेवाचंही महिला संघानं दर्शन घेतलं. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिवमधील दहिफळ गावात महिला आक्रमक झाल्या. 4000 लोकसंख्येच्या या गावात 7 बियर बार आणि देशी दारूचं दुकान असून दारूमुळे अनेक घरांमध्ये भांडणं होऊ लागली होती, तर तरुण मुलांची लग्नही रखडत होती. यावर नाराज महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला आणि दारूबंदीचा ठराव घेण्यास भाग पाडलं. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी उघडकीस आली. पहाटेच्या दरम्यान चेहऱ्यावर मास्क घातलेल्या अज्ञात व्यक्तीनं कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ फेकले आणि ताबडतोब पळून गेला. संपूर्ण घटना ही कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडच्या माजलगावात धक्कादायक घटना समोर आली. छत्तीसगडमधून ऊस तोडीसाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलीवर गावातल्याच गणेश घाटोळ आणि अशोक पवार या दोघांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या मुली सध्या महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात आहेत. मुंबई विमानतळावर 3 किलो 50 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं. बाहेर देशातून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून DRIनं हे सोनं जप्त केलं. हे सोनं बॅगच्या स्वरूपात कॅप्सूलमध्ये भरून पाण्यात लपवलं होतं. जप्त सोन्याची किंमत 3,90,00,000 इतकी असल्याचं बोललं जात आहे. वेदना आणि तापासाठी वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइड औषधाबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. 100 मिलीपेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाइडच्या सर्व औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली. निमेसुलाइड हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे, जे वेदना कमी करतं, परंतु त्याच्या जास्त डोसमुळे यकृत खराब होण्याचा धोका असतो, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. भांडूप बेस्ट बस अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. बेस्टच्या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं प्राथमिक तपासणीत स्पष्ट झालं. दरम्यान या अपघातात 4 मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. या प्रकरणी बस चालक संतोष सावंतलाही अटक करण्यात आली. कोल्हापुरात भरधाव कारनं तिघांना चिरडलं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे बंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात हा अपघात झाला. तिघांचे मृतदेह उत्तरी तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आले. लातूर शहरात नाईक चौकात अपघातात पुन्हा एकाचा बळी गेला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी लातूर नांदेड महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन केलं. सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आली. मध्यरात्रीच्या दरम्यान मास्क घातलेल्या व्यक्तीनं कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ फेकले. कॅनडातील व्हॅन्कुव्हर विमानतळावर एअर इंडियाच्या पायलटला उड्डाणाआधी ताब्यात घेण्यात आलं. मद्यपान केलेलं असल्यानं पायलटला उड्डाणाआधीच ताब्यात घेतलं. त्यामुळे फ्लाईटच्या उड्डाणाला काहीसा उशीर झाला. त्यानंतर दुसऱ्या पायलटच्या मदतीनं विमान दिल्लीकडे रवाना झालं.
इंडोनेशियातील अनेक भागांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत, तर भूस्खलन आणि पुरामुळे आतापर्यंत 900हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. कौन बनेगा करोडपती रियालिटी शोच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग नुकतंच झालं. हे शूटिंग फार खास आणि अनोखं होतं. होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी खास माहोल तयार केला होता, ज्यात अमिताभ 32 मिनिटं सातत्यानं गाणं गाऊन हा एपिसोड त्यांनी यादगार केला. या शोच्या ग्रँड समारोपाच्या कार्यक्रमात अमिताभ त्यांचे सुपरहिट आणि यादगार गाणी प्रेक्षकांसमोर गाताना दिसणार आहेत. केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा भावूक आणि वेगळा अंदाज सर्वांनाच पाहायला मिळेल. के जाने का समय जो है वो कभी अलविदा ना कहना. 15 ऑगस्ट 2027ला देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. मुंबई अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगानं प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी भुयारी मार्ग तयार करणं, रेल्वे रूळ टाकणं, विद्युतीकरण यासारखी कामं पूर्णत्वास गेली आहेत. हा वेग कायम राहिल्यास भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये धावेल असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. व्हायब्रंट गुजरातमध्ये वैष्णव हे बोलत होते. लेकिन देश के लोगों में ये जो सबसे बड़ी कौतूहलता है वो बुलेट ट्रेन के लिए भी है, वो कब तक आ जाएगी? बुलेट का 2027 में आप सब अभी से टिकट खरीद लो. अच्छा चलो, आपको पहली जर्नी फ्री कराएंगे. छत्रपती संभाजीनगरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं भाजप उमेदवाराचा बी फॉर्म लपवल्याचा आरोप करण्यात आला. झोन क्रमांक 1 मधील अधिकारी लतीफ पठाण यांच्यावर आरोप करण्यात आला. भाजप उमेदवार प्रियंका साबळे यांनी आधी अपक्ष अर्ज भरला, मात्र नंतर पक्षानं उमेदवारी दिल्यावर बी फॉर्म नेऊन दिला. मात्र तो अधिकाऱ्यानं न जोडता टेबलाखाली ठेवला असा आरोप करण्यात आला. छाननीवेळी बी फॉर्म नसल्यामुळे साबळेंचा अर्ज बाद झाला. पठाण यांनी संबंधित उमेदवाराला अपक्ष घोषित केल्यानं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धरलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. टायमाच्या आधी बी फॉर्म दिला. त्यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म. आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे. आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही. आम्ही त्यांना विचारणा केली, खूप विनवण्या केला. त्यानंतर त्यांनी आमचं असं निदर्शनात आलं की पक्षाने दिलेला कमळ हा त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपवलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला आणि आता लावायचा तर लावा. त्यानंतर टाइम खूप झालेला होता, 4-5 वाजले होते. 5 वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी, माझ्या पत्नीला न्याय मिळावा, अनुसूचित जातीची एक महिला आहे, या ठिकाणी पुढे अन्याय होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नाराजी नाट्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. संभाजीनगरात आता नाराजी नाट्यातून बेरजेचं राजकारण सुरू झालं. भाजप कार्यालयात काल राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीला चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पोहोचले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी काल भाजप कार्यकर्ते प्रशांत भदाण यांची भेट घेतली. त्यामुळे नाराजांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेगळी रणनीती तर आखली जात नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.